ओम शांती. आज 18/4/2026 चे शनिवारचे साकार मुरलीचे महावाक्य. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही समोर बाबाकडून शिकत आहात. तुम्हाला बादशाही आणि सतयुग यासाठी लायक बनायचे आहे. लायक बनण्यासाठी पावन बना. प्रश्न: बाबांच्या कोणत्या कार्यास तुम्ही मुलेच जाणता, अन्य कोणीही नाही? उत्तर: तुम्ही जाणता की शिवबाबा बाप आहे, शिक्षक आहे आणि सद्गुरू आहे. बाबा कल्पाच्या संगम युगावरच येतात, जुन्या दुनियेस नवीन बनवण्यासाठी, देवता बनवण्यासाठी. बाबा म्हणतात, नवीन दुनियेमध्ये सतधर्माची, आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना करण्यासाठी बाबा तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवण्यासाठी शिकवत आहेत. ही गोष्ट फक्त तुम्ही मुलेच जाणता आणि हा धंदा आम्ही मुलांशिवाय आणखीन कुणीही जाणत नाही. बाबा येऊन काय करतात हे फक्त बाबांची मुलेच जाणतात. गीत आहे, भोलेनाथ से निराला कोई और नहीं. ओम शांती. आज बाबांनी सर्वप्रथम ओम शांती शब्दाचा अर्थ सांगितला. ओम म्हणजे मी आत्मा आणि शांती म्हणजे शांत स्वरूप आहे. आणि ओम शांती म्हणजेच अविनाशी परमात्मा आपल्या सर्व आत्म्यांना पापात्मा पुण्यात्मा या सर्वांचं स्पष्ट ज्ञान सांगतात. बाबा सांगतात, सोन्याच्या दुनियेमध्ये, सतयुगामध्ये, सतोप्रधान दुनियेमध्ये अपवित्र कुणीही नव्हतं आणि या कलियुगामध्ये पवित्र कुणीही नाही. म्हणून बाबांचं स्पष्ट म्हणणं आहे, बाबा स्पष्ट सांगतात की संगम युगावरच या बिघडलेल्या सर्व गोष्टींना मी सुधारण्यासाठी आलेलो आहे. बाबा सांगतात, या गोष्टी त्या शाळा कॉलेजमध्ये शिकवतच नाहीत की आता हे लोखंडाचं युग आहे, सतयुग सोन्याची दुनिया होती, गोल्डन एज होतं, तिथे आत्मा सतोप्रधान होती, पवित्रता होती आणि आज कलियुगामध्ये आयरन एजड अर्थात लोखंडाच्या दुनियेमध्ये मनुष्य पतित, दुःखी, कंगाल झालेला आहे. या गोष्टीचं शिक्षण बाहेरच्या शाळा कॉलेजमध्ये दिलं जात नाही. आज बाबांनी स्पष्ट सांगितलं की राजयोगाचा अभ्यास फक्त या विद्यालयामध्ये संगम युगावर परमात्मा ब्रह्मातनामध्ये येऊन देतात. अन्य कुठल्याही शाळा कॉलेजमध्ये हे ज्ञान सांगितलं जात नाही. बाबा सांगतात, शिवरात्री शब्दाचा अर्थ काय आहे? शिव परमात्मा कोणत्या रात्रीमध्ये येतात? ती रात्र आहे कलियुगाची अज्ञान अंधकार रूपी रात्र, ज्या रात्रीमध्ये स्वयं परमात्मा सृष्टीवर अवतरित होतात, भारत भूमीमध्ये ब्रह्मातनामध्ये येतात. पण ती रात्र आहे अज्ञानाची. कलियुगाच्या अंतिम वेळेमध्ये परमात्मा सृष्टीवर येतात. म्हणून भक्त लोक शिवरात्री साजरी करतात, पण कोणत्या रात्रीमध्ये शिव येतात हे ते जाणत नाहीत. बाबांनी पुढे सांगितलं की बाबा कधीही पुनर्जन्म घेत नाही. सर्व आत्म्यांना पुनर्जन्म आहे. जेव्हा एखादी आत्मा गर्भामध्ये प्रवेश करते त्यावेळेला त्या गर्भामध्ये, त्या गर्भ यातनेतून, त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी माफी मागते की मी आता कोणतंही पाप करणार नाही. ईश्वरा, मला या गर्भ जेल मधून बाहेर काढा. आणि जेव्हा बाहेर येते तेव्हा पुन्हा वाईट कर्म, पापकर्म करायला लागतात. देहभान, देह अभिमानामध्ये येतात. परंतु परमात्मा एकमेव असे आहेत की जे कधीही गर्भामध्ये
गर्भाद्वारे जन्म घेत नाही, परकाया प्रवेश करतात. म्हणून शिवबाबा पुनर्जन्मात येत नाहीत, हे स्पष्ट बाबांनी सांगितलं. बाबांनी त्याचं विस्तृत विश्लेषण केलं. बाबांनी उदाहरण दिलं, जसं क्राइस्टला क्रॉसवर चढवले आणि दाखवतात की त्यांना हातामध्ये खिळे मारले, एवढा त्रास दिला. तर बाबा सांगतात क्राइस्ट अर्थात धर्म स्थापन करणारी आत्मा, त्यांच्यामध्ये शक्ती आहे आणि ती शक्ती धर्म स्थापन करणारी आत्मा वरून परमधाम मधून नेमकीच आलेली आहे. तर त्यांनी असं कोणतं पाप केलं की त्यांना क्रॉसवरती चढवलं किंवा दुःख दिलं? बाबा म्हणतात क्राइस्टची आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करून धर्माची स्थापना करून वापस जाते, पुढे पुनर्जन्म घेते. परंतु क्राइस्टच्या आत्म्याला क्रॉसवर चढवलं किंवा त्यांना दुःख दिलं, हे चूक आहे. तसेच शिवबाबा सुद्धा परकाया प्रवेश करून नवीन दुनियेची स्थापना करतात. ब्रह्मामुखाद्वारे ज्ञान सांगून ब्रह्मामुख वंशावली ब्राह्मणांची स्थापना करतात आणि ब्राह्मणांनाच देवकुळाच्या योग्य बनवतात. हे कार्य अन्य कुणीही करू शकत नाही. बाबा म्हणतात जर क्राइस्टची आत्मा येऊ शकते, धर्म स्थापन करू शकते, तर शिवबाबा तर परम पवित्र आणि सर्वोच्च सत्ता आहे. तर परमात्मा पण सृष्टीवर अवतरित होऊन नवीन दुनियेची स्थापना करतात. म्हणून बाबांनी पुढे सांगितलं की बाबा यांच्या देहामध्ये बसले आहेत, हे सर्वांना कळत नाही. ब्रह्माच्या तनामध्ये येऊन कार्य करत आहेत, हे सर्वांना माहित होत नाही. बाबा म्हणतात भक्तीमध्ये सुद्धा द्वापर युगामध्ये सर्वप्रथम शिवाची आराधना केली गेली, पूजा केली गेली. त्यानंतर मग विभिन्न 33 करोड देवांची पूजा केली गेली आणि मग हळूहळू भक्ती सुद्धा तमोप्रधान व्याभिचारी झाली. मग मनुष्य अहम ब्रह्मास्मी म्हणून स्वतःचीच पूजा करवायला लागला. म्हणून बाबा सांगतात सहज राजयोगाच्या द्वारे संगम युगावर मी नवीन दुनियेची स्थापना करतो. हे कार्य अन्य कुणीही करू शकत नाही. ज्ञानाचा सागर पतित पावन परमात्मा आहे आणि ही बाबा म्हणतात ज्ञान असं काही लिखित कुठे आहे आणि बाबा ते घेऊन वाचतात असं नाही. बाबा म्हटले मुरली आपल्याला प्रिंट होऊन भेटते, परंतु शिवबाबा काही कुठलं शास्त्र वगैरे उचलून वाचून दाखवतात असे नाही. पुढे बाबा सांगतात की तुम्हाला गुणांना धारण करून लक्ष्मी नारायणासारखे बनायचे आहे. बाबा म्हणतात त्यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठून बुद्धीमध्ये हे आलं पाहिजे की ह्या मुरलीमध्ये बाबा जे सांगत आहेत ते शिवबाबा माझ्या आत्म्याच्या कल्याणासाठी सांगत आहे. शिवबाबा मला शिकवत आहे. ही स्मृती सकाळी उठताच आपल्याला आली पाहिजे. बाबा म्हणतात आठवणीच्या यात्रेमध्ये राहा. आता हे नाटक पूर्ण होणार आहे, ही स्मृती सदैव ठेवा आणि आठवणीच्या यात्रेद्वारे योग अर्थात आठवण, आठवणीच्या यात्रेद्वारे आपलेच पापकर्म नष्ट करायचे आहेत. स्वीट होम अर्थात परमधाम. बाबा म्हणतात परमधाम मधून तुम्ही इथे शरीरामध्ये प्रवेश करून भूमिका बजावली, पुन्हा अशरीरी बनून आपल्या घरी स्वीट होम मध्ये आपल्याला जायचं आहे. बाबा म्हणले 5 भूत आहेत विकार, काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार. परंतु यामध्ये सर्वात नंबर 1 आहे देह अभिमान. जिथे देह अभिमान आला तिथे काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार येतात. बाबा म्हणतात आता हे मृत्यू लोकाचा समाप्तीचा वेळ चालू आहे, म्हणून पवित्रतेची प्रतिज्ञा करा.
पवित्रतेची प्रतिज्ञा जर कराल तर पवित्र दुनियेमध्ये जाण्याच्या योग्य बनाल. बाबा म्हणलं काही जण खोटी शपथ घेतात, प्रतिज्ञा सुद्धा खोटी करतात, ईश्वराचं नाव घेतात. जसे बाबांनी उदाहरण दिलं कोर्टामध्ये ईश्वराला समोर हाजीर नाजीर समजून गीतेवर हात ठेवून आम्ही जे बोलू ते खरे बोलू अशी प्रतिज्ञा शपथ घेतात, परंतु खोटेच बोलतात. तसे बाबा म्हणतात इथे आता तुम्ही मृत्यू लोकामध्ये आहात, आता मृत्यू लोक संपणार आहे, तुम्ही खरी खरी पवित्रतेची प्रतिज्ञा करा. संगम युगावरच अनेक धर्माचा विनाश आणि एका सतधर्माची स्थापना हे कर्तव्य परमात्मा पार पाडतात. हाच आपला बाबांचा व्यवहार अथवा धंदा आहे. तर बाबा म्हणतात जसे मी करत आहे तसे तुम्हालाही करायचे आहे. पुढे बाबांनी सांगितलं 84 लाख जन्म नाहीत, 84 जन्म घेणं हे आत्म्याचा उद्देश लक्ष्य आहे. आणि म्हणूनच आधी मूल वतन मध्ये आपल्याला जायचं आहे आणि तिथूनच मग सतयुगामध्ये जायचं आहे आणि पुरुषार्थानुसार भविष्य पद प्राप्त होणार आहे. म्हणूनच बाबा सांगतात आता तुम्ही तीव्र पुरुषार्थी बना आणि नंबर 1 मध्ये जाण्याचा अभ्यास करा. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर याद आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते, आत्मिक मुलाची आत्मिक पित्यास नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार. पहिला पॉइंट, बाबा एकमेव असे आहेत जे सर्वात पवित्र आहेत. तर बाबांशी आपल्याला पवित्रतेची प्रतिज्ञा करायची आहे आणि पवित्रतेची प्रतिज्ञा केल्यानंतर त्यामध्ये पक्के राहायचे आहे. काम क्रोध इत्यादी भूतांवर विजय अवश्य प्राप्त करायचा आहे. दुसरा पॉइंट, चालता फिरता कार्य करता आता हे नाटक पूर्ण होत आहे, बाबांची आठवण मला करायची आहे. चालता फिरता प्रत्येक कर्मामध्ये बाबांची आठवण करायची आहे आणि हे नाटक आता संपणार आहे, म्हणून अंतिम जन्मात पवित्र जरूर राहायचे आहे. आजचं वरदान, सर्व खजान्यांनी भरपूर बनून आपल्या चेहऱ्याद्वारे सेवा करणारे खरे सेवाधारी भव. बाबा म्हणतात की खरे सेवाधारी ते जे सर्व खजान्यांनी भरपूर राहतात आणि जे खजान्यांनी भरपूर असतात त्यांच्या चेहऱ्याद्वारे व्यवहाराद्वारे आपोआपच ती चमक ती दमक दिसते. बाबा म्हणतात डोळे मस्तकद्वारे ईश्वरीय नशा दिसला पाहिजे, चेहरा सेवा केली, चेहऱ्याद्वारे सेवा होईल. म्हणून बाबा म्हणले उच्च कुळाचा जर कुणी असेल तर त्याच्या झलक आणि व्यवहारावरूनच कळतं की हा उच्च कुलाचा आहे. तसं बाबा म्हणतात चेहऱ्याद्वारे प्रत्येक कर्माद्वारे स्पष्ट झाले पाहिजे की हेच खरे सेवाधारी आहे. खरे सेवाधारी खजान्यांनी भरपूर राहतात आणि आपल्या व्यवहाराद्वारे चालचलनद्वारे चेहऱ्याद्वारे सेवा करतात. आजचा सुविचार, वेळ व विचार यांची बचत करून जमाचे खाते वाढवा. वेळ व विचार संकल्प याची बचत करून जमाचे खाते वाढवायचे आहे. आजचा व्यक्ती इशारा महान बनण्यासाठी नम्रता आणि मधुरता या गुणास धारण करण्यासाठी जेव्हा एकमेकांना गोड खाऊ घालतात तेव्हा तूप मुख गोड होते है ना. तर तसेच आपल्या व्यवहाराद्वारे स्वतः मधुर बना, मधुर बोल आणि मधुर दृष्टी आणि मधुर कर्म याद्वारे बाबांना प्रत्यक्ष करण्यासाठी या गुणांना धारण करा. नम्रता आणि मधुरता याद्वारे आपण महान बनू शकतो. तर याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. दिलेला होमवर्क खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला आज दिवसभरात आचरणात आणायचा आहे. बाबा म्हटले नशेमध्ये राहा, चालता फिरता प्रत्येक कर्म करताना बाबांची आठवण करा, नाटक पूर्ण होत आहे ही स्मृती सदैव ठेवा आणि या विकारांवर विजय प्राप्त करून पवित्रतेची प्रतिज्ञा करा.
आज बाबा जे सांगतायत ते आज प्रॅक्टिकल आचरणात आपण आणूया. ओम शांती.